निलेश शेठजी जैन यांच्या हस्ते होईल, त्यांनी तो सन्मान त्यांना द्यायचा आहे. महाराजांना विनंती आहे की कृपया आपण सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. सर्वांना विनंती आहे टाळ्या वाजवून महाराजांचं स्वागत करायचंय. या ठिकाणी आपल्याला महाराजांच्या सोबत, तसं महाराजांच्या सोबत गाणं प्रचंड अवघड आहे, म्हणजे प्रचंड अवघड आहे. आता तरी सुद्धा आमचे यवतगावचं भूषण राहुलजी महाराज राजगुरू असतील, आपल्या दौंड तालुका भूषण गायनाचार्य कीर्तनकार बाळासाहेबजी महाराज टिमगिरे असतील, यांनी त्यांना उत्तम साथ दिली. मी हरिभक्ती परायण टिमगिरे महाराजांचा या ठिकाणी सन्मान होतोय, तो सन्मान त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. मोहनरावजी कदम यांनी त्यांना सन्मानित करायचं. गायनाचार्य युवा कीर्तनकार पुणे जिल्हा भूषण, आपल्या यवतचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या गोड कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचवतात राहुलजी महाराज राजगुरू. महाराजांचा सन्मान होतोय, तो सन्मान महाराजांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. पवार महाराजांना विनंती, आपण या ठिकाणी राहुल महाराजांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आत्ताची मुलं आपल्याला उभी दिसली, त्यापैकी जवळजवळ 4-5 कीर्तनकार आहेत बरं का. सर्वांनी त्यांच्यासाठी गोड टाळ्या वाजवायच्या. त्या विद्यार्थ्यांपैकी 4-5 विद्यार्थी कीर्तन करतात आणि अतिशय गोड कीर्तन करतात. आणि त्यांचे जे गुरु आहेत, आपल्या परिसराचं भूषण, पुरंदर तालुक्याचं भूषण, पुणे जिल्ह्याचं भूषण, एक उत्कृष्ट कीर्तनकार, एक उत्कृष्ट मृदुंगमणी आणि श्री संत सोपान काका वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र सासवड याचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य गणेशजी महाराज बागले, आपला सन्मान होतोय. कृपया आपल्याला गणेशरावजी कदम माजी जिल्हा परिषद सदस्य, आपल्याला विनंती आहे आपण गणेश महाराजांचा सन्मान करायचा आहे. सर्वांनी गोड टाळे वाजवून महाराजांचं स्वागत करायचं. या ठिकाणी हार्मोनियमला ज्यांनी साथ केली, जुनं ते सोनं असतंय बरं का, ते जुनं आहे, सोनं आहे. अंकुशराव महाराज राऊत यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी श्री काळ भैरनाथ देवत पंचक्रोशी पायी प्रसादिक दिंडीचे चालक खंडोदादा तोरगे, दादांना विनंती आपण या ठिकाणी यायचंय आणि राऊत महाराजांचा सन्मान करायचा. 9 तारीख आहे, साईंच्या टाळ्या वाजवा. साईं लय जीवावाले करून साईंच्या भंडाऱ्याचा उत्सव आहे. अतिशय सुंदर कीर्तन परंपरा गेली. लॉकडाऊनच्या नंतर तर प्रत्येक वर्षी या ठिकाणी कीर्तन सेवा होत आहे. कधी 2, कधी 3, कधी 1, परंतु साईबाबांच्या चरणी एक नामस्मरण रूपी कीर्तन सेवा अर्पण करण्याची परंपरा साईचरण सेवा मंडळ यवत यांनी राखलेली आहे. अन्न दिलं, त्याच भागामध्ये 200 मैलावरती फार मोठा दुष्काळ पडला. 1.5 वर्ष दुष्काळ होता. पाणी पाणी करून माणसं मरायला लागली, जनावर मरायला लागली. पाण्याचा थेंब नव्हता. सगळा परिसर कोरडा पडला. बाबांच्या कानावर ही बातमी आली. 3 लहान मुलं, 3 लहानशी मुलं त्या तलावाच्या कडेला खोदत होती. दोघांनी खोदलं, तिसऱ्याने खोदलं. शेवटी बिचारा घायाळ झाला आणि बाबा तिथपर्यंत गेले. आणि गेल्याबरोबर बाबांनी पाहिलं, हा मुलगा एकदमच असा पडला. त्या 2 जण म्हटले, अरे काय झालं? मला तहान लागली, मला पाणी पाहिजे. ही दोन्ही मुलं सुद्धा व्याकुळ होती तहानेने. एवढ्या बाबांनी तो तांब्या घ्यावा. त्यांच्या हातात जो लोटा होता, नेहमी असायचा, चिमटा आणि लोटा कायम बरोबर असायचा. तो लोटा त्या पोराजवळ दिला आणि पी म्हणे पाणी.
त्या पोराने पाणी प्यायला सुरुवात केली की दुसरा शेजारी उभा राहिला. आणि मला ठेव बरं करत असतो, आज महिन्याने पाणी मिळाले, मला थोडं 2 थेंब ठेव. पण ह्यानी तांब्या सगळा संपवला. आणि एवढ्यात ह्याला वाईट वाटलं, सगळं पेलास, अरे मला का नाही ठेवलं? तर साई म्हणले, बाळा तूही घे तुझ्याकडे तांब्या. तांब्या बघितला तर मोकळा झालेला तांब्या पुन्हा भरला. पुन्हा त्याने तोंडाला लावला आणि पुन्हा पाणी प्याला. पुन्हा तिसरा त्याने हातात घेतला आणि जे पळत सुटला. ती 2 मुलं म्हणली, अरे थांब थांब, त्यांचा साधू बाबांचा तांब्या आहे, त्यांना तो देऊन टाक, त्या बाबांचा तांब्या आहे. साई म्हणले, असू द्या, त्याच्याकडे जास्त मोठं संकट असेल. आणि खरंच हा मुलगा घरी गेला, त्याचे आई वडील दोन्ही बाजूला बसलेत आणि त्याची बहीण बिचारी सगळे ओठ कोरडे पडलेत, पांढरे पडलेत आणि पाणी पाणी करत पडली. अक्षरशः ह्याने सांगितलं, म्हणले पाणी द्या. त्या मुलीला पाणी दिलं, तिने भरपूर पाणी पिलं. आई वडील पण त्या पाण्याकडे बघत होते. तर एवढ्याच मुलाने सांगितलं, आपण सगळे जरी पेलो तरी यातलं पाणी कधी संपणार नाही. याचा अर्थ केवढा मोठा उपकार केला. एवढंच काय, विष्णू नावाचा एक भिकारी होता, विष्णू नावाचा. ऐकताय ना सगळे? अशा मी तुम्हाला एक तासभर गोष्टी सांगितली बरं का, किती अजिबात संपणार नाही. विष्णू नावाचा एक मजूर होता, मजूर कामगार, सावकाराकडे कामाला असायचं, शेती करायचं. पण त्या सावकाराने त्याची सगळी शेती गहाण ठेवली, सगळी शेती गहाण. आता पिकवायला काय नाही. तर हा सावकारांनी त्याला त्याच्या ताब्यात घेण्यासाठी सांगितलं, उद्याच्या उद्या मला सगळे पैसे पाहिजेत, व्याजामधला असेल. हा विष्णू म्हणे, सावकार अहो मला 8 दिवसाची मुदत द्या, मी शिर्डीला जातो आणि साईबाबांना विचारून येतो, काहीतरी मार्ग काढतील. या सावकाराला इतका राग आला, म्हणले याने आपल्याकडे गयाबाया यायला पाहिजे, हा गोसावड्याचं नाव घेतो, त्या गोसाव्याचं नाव घेतो आणि त्याच्या पुढे जातो. म्हणजे आपल्या समोर कळवळा यायला त्याला निर्माण झाला पाहिजे, तळमळ त्याच्या समोर आपल्या झाली पाहिजे, त्याची तरफड झाली पाहिजे. सावकार म्हणले, कोण तो? अरे तोच भीक मागतो, तो काय तुला देणार? तर त्या विष्णूनी म्हणावं, तुम्ही अजून साईंना ओळखलं नाही. जगात असा कुठलाही प्रश्न नाही, जगात असली कुठलीही शंका नाही, किंबहुना जगात एवढी अवघड गोष्ट कुठलीच नाही, ते साई एका मिनिटात सरळ करतील. एक ही गोष्ट साई बाबांच्या पुढे अवघड नाही. मग तुझं काय मत आहे? मला फक्त साईंचं, मी ऐकणार नाही. एवढ्या सावकाराचं लक्ष त्या पोत्याकडे गेलं. 250 पोत्याची थापी होती, 100 किलोच्या. किती? धान्याची. त्यांनी सांगितलं, तुझं कर्ज माफ करेल, मुद्दल माफ करेल, तुझं कागदपत्र तुला देऊन टाकेल, पण तू सूर्य मावळायच्या आत तू एवढी 250 पोती एकट्याने कुणाच्याही मदत न करता या गोडाऊनला आणून टाकायची. त्यांनी बघितली. अहो म्हणले सावकार, म्हणले आता 5:10 झाले आणि 7:03 सूर्य मावळणार. त्यामुळं सूर्यास्त होईल 7:03 सूर्य मावळणार. तेवढा वेळ तुझ्याकडे. हा म्हणला, बघू प्रयत्न करू. बाई पत्नीला सांगितलं, तू फक्त साईंचं नाव घे. पत्नीने म्हणावं, ओम साईनाथ महाराज की, ओम साईनाथ महाराज की, ओम साईनाथ महाराज की, ओम साईनाथ महाराज की, ओम साईनाथ महाराज की. संबंध करत होती. हा बिचारा एक पोत टाकत होता. जवळ 100 पोती त्याने 6 वाजेपर्यंत उचलली. अजून 1:30, 6:45 वाजले.
पुन्हा त्याने 50-70 पोती उचलली, अजून 80 पोती शिल्लक आहे. आता फक्त तुझ्याकडे 15 आणि 3 18 मिनिटं राहिले. किती? 18च मिनिट राहिले. आणि अक्षरशः त्याने 7:03 200 पोती उचलली, पण 50 राहिली. एवढ्यात त्याला वाटलं संपलं. पण सूर्याकडे बघितलं, इकडं साईबाबांना सगळं दृश्य दिसत होत. आणि साईबाबांनी त्या सूर्याला हात लावला, त्याला पुढे प्रवेशच करू दिला नाही मावळतीच्या दिशेला. आणि हा सावकार त्या सूर्याकडे बघू लागला. जोपर्यंत विष्णूनी म्हणावं तोपर्यंत सूर्य दिसतोय तोपर्यंत मी पोती वाहणार. आणि 7:20 झाली तरी सुद्धा 10 पोती शेवटची राहिली होती. तरी सावकार म्हणतोय 7:20. पुन्हा पंचांग काढलं, पंचांग पाहिलं 7:03 आणि आज सूर्य मावळत कसा नाही. अक्षरशः 7:30 सूर्य मावळला. तोपर्यंत सगळी पोती त्या विष्णूंच्या गोडवानला टाकली. त्यावेळेला त्या सावकाराला सुद्धा कळालं की काय लिला आहे शाहींची. अक्षरशः सूर्य देवाला पण थांबवण्याची ताकद कुणाच्यात होती? साईनाथ महाराजांच्या. त्यामुळं किती उपकार सांगावे. नवे नवे त्यांनी मला जीवनामध्ये एक वेगळी दिशा दिली. मज निरंतर अपकार कसे फेडणार हो? उपकारावरती अपकार काय होणार? उपकार फिटतील? आईचा उपकार कधी फिटत नाही, पण आई फक्त मुलासाठीच करते. पण संत हे जगासाठी करतात, एकट्यासाठी करत नाही. जगाच्या कल्याणात एकट्यासाठी करत नाही. म्हणून त्यांना काही दिलं, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीवन. पण सहज जरी आपल्या आयुष्यात संत आले ना, सहज बघा तुम्ही, अवघड आहे. तुकोबारांनी लिहून ठेवले, बहु अवघड आई संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. इतकं सोपं नाही. पण तरी सुद्धा जर नकळत का होईना तुमच्या आयुष्यात संतांचा सहवास लाभला ना, सहज बोलणी, सहज जरी बोलून गेले तरी त्यांच्या मुखातून हित उपदेश, हिताचाच उपदेश बाहेर पडतो. करोनी सायास शिकविली विठोबा
ठेविता पाये ऐका एखादी गाडी आपल्या वासरासाठी हंबरडा फोडत येते ना किंबहुना किती लांब असली तर धावत पळत वासरासाठी येते तसं संत त्या गायीसारखे वासराला नसते आपल्या सर्व सामान्य जीवासाठी धावतात म्हणून त्यांचे उपकार पायावर जरी जीव ठेवला तरी सुटणार नाही विता हा पाय जीव थोडा जीव थोडा कार्य द्यावया शिवाय कार्य द्यावया केले धर्म कीर्तन सिद्धी नेले एकची माझे मुरले पायी करविनी तैसी केली कटकट वाकुडे का निट देव जाणे तुकाराम महाराज की जय श्री सच्चिदानंद साईनाथ